तुमचं नाव सांगा. माझं नाव भगवान रामभाऊ मोटरकर. हा जो व्यवसाय आहे कुंभारकामाचा, तर तुम्ही किती वर्षापासून करताय? वयाच्या 30 वर्षापूर्वी हे काम शिकलो. त्याच्या मातीमध्ये त्याच्यामध्ये घोडे दिली लागते. याला बोटाच्या साईन आकार द्यायचा का? हा, बोटाचा आकार करता. आता तुम्ही काय करायला सध्या तयार तर? आता ही केळी आकडीची. पहा मुलांनो, आपण घरी माठ पाहतो, रांजण पाहतो, कसं तयार होतो बघा ते मातीच्या चिखलापासून. हाताच्या साह्याने ते त्याला आकार देऊ लागलेत. बघा कसा आकार देऊ लागलेत. हे आकडीची केळी. आपण तुम्ही आता हातामध्ये काय घेतलं होतं? आता कोणतं? हे आता हे साहित्य काय हातामध्ये? ते कशासाठी घ्यावं लागते? येळूचं कमटी लावावं लागते ना जरा. हे का? हा, डिझाईन काढायला. स्मूथनेस येण्यासाठी पुन्हा फिरकी. हा. हे आता फिरकी घ्यायला होता. हा. डिझाईन करण्यासाठी. अशी डिझाईन करावं लागते तेव्हा. झाली केळी तयार. अगोदर चाकावर बसवलं, हा. चाकावर बसून तयार करून इथं आणलं. इथं आणली आणि इथं आणल्यावर तिला मारलं, मग ती मोठी झाली. हा. आता घडून टाकलो. आता त्याच्यावर घडवणं चालू आहे का? हा, आता साफ करायला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जो माठ बनवलेला आहे, किंवा त्याचं नाव काय आहे? सुरई आहे ना? नाही केळी. बघा, केळी, केळी. तर आता जे आपण पॉट बनवलेलं आहे त्याला केळी म्हणतात. तर आता त्याच्यावरती काय काय चालू आहे? आता हे इथं बनवणं, तर त्याला घडवणं चालू आहे. काय चालू आहे? घडवणं. मॅडम तुमच्या घरचे येते ना नाही कुठं पिकलं पाणी. नाही ना ती साफ करायची ना पिल्याने. तुम्ही किती वर्षापासून करता हे? वयाचा 30 वर्षापूर्वी करतो. आता झाले 60-70 वर्ष. म्हणजे बघा, गेल्या 60 ते 70 वर्षापासून हा व्यवसाय ते करत आहेत. गणेश सर. विद्यार्थ्यांना लक्षात येते का सगळ्यांच्या? 70 वर्ष. हा, गेल्या 70 वर्षापासून 60 ते 70 वर्षापासून ते हा व्यवसाय करत आहेत. बरं, याच्यासाठी लागणारी माती कुठून आणतात? सुलेगाव पैठण. म्हणजे कुंभार कामासाठी लागणारी जी माती आहे, तर ती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून विकत आणावी लागते. आता मुलांनी नोकरीच्या मागे न लागता हे जे काही पारंपरिक व्यवसाय आहेत ते जर जपले तरी त्याची उपयोग पूर्ण तो भागू शकतो ना. बरोबर आहे का मामा? कारण आता प्रत्येकाला नोकरी मिळणं हे शक्य आता नाही. महेश पोरं काम करीत ना. आपला जाती धंदा बाया पोराला येत नाही काम. ही कला पोरा करीत नाही. कला आहे ही. कला हे थापटल्यामुळे काय होतं? आकार येतो त्याला. आकार गोल होत. गोल होतं. हा, काय गोल झाला. झालं फायनल झालं.
बरं बाजारामध्ये याची किंमत मिळते का तुम्हाला जशी पाहिजे तशी 100 रुपये भेटत ना. याची? हा एकाची 100 ह्याची आणि मोठा माटा असला तर 200. बरं याची वार्षिक उलाढाल किती तुमची एक वर्षाचं साधारणतः विचारलं तर 1 लाखाची. 1 लाखाची. त्याला खर्च किती होतो बनवायला? बनवायला खर्च आपली मेहनत आहे फक्त बनवायला पैसे नाही. मातीला त्याला हा. माती विकत आहे. विकत आणायची माती विकत आणायची. आणि पुन्हा त्याला पुरवायला त्याला लय मेहनत लागते. मेहनत जाते त्याला, बरोबर. बरं, त्याला काला कलर दिल्यावरून का कसं केलं? नाही नाही आता ते तसा तिकडे पांढरा नाही, कलर त्याला त्याचा आता खूप वाळूच तर पांढरा झाकावं लागतं झाला. का? ते मी गेला आता कलर. असं त्याला ना? जावं पाहिजे. हा असं करून वाळल्यावर तसा कलर द्यावा वाळूच लागतो. तर तेवढं नाही का. हा, तुमचं नाव सांगा. माझं नाव भगवान रामभाऊ मोटकर. हा जो व्यवसाय आहे कुंभारकामाचा, तर तो तुम्ही किती वर्षापासून करताय? वयाचे 30 वर्षापूर्वी काम शिकलो. उत्पन्न याचं किती ह्याच्यामध्ये बसतं? त्याच्यामध्ये मी काम शिकलो का त्यावेळेस होता माठ 35 रुपये. आज तो माठ झाला 250 रुपये. आता मला 3 पोर आहेत. माझ्या पोराला काम घेत नाही. मीच करतो धंदा. तुमची काय इच्छा आहे मुलांनी पण हे काम शिकावं? मुलांनी शिकावं मला वाटतं. एकांतरी शिकावं. चालू आहे. हा, पारंपरिक व्यवसाय हा, व्यवसाय म्हणून चालतो. आता कोणतं म्हणले? मुलगा आमचं तिकडे घेतो. बरं. आणि ह्या गावामध्ये कधी आलात? आमचा मामा वारला. हम्म. मामाला 30 एकर जमीन होती. फाशीहून वारला. बरं. मी लहान होतो तेव्हा पण ह्या गावात. काळेगाव हवेली. हा, काळेगाव. किती वर्ष झाले काळेगाव हवेलीमध्ये तुम्ही? आता मला इथे येऊन जवळजवळ 70 वर्ष झाली. 70 वर्ष झाले. तुम्ही समाधानी आहेत ह्याच्यात घर भागतं तुमचं या व्यवसायावर? म्हणजे आम्हाला शेती ना. हा ते आहे, पण या व्यवसायावर तुमचं घर एखादं कुटुंब भागू शकतं, खर्च भागतो. धन्यवाद, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद. दिनांक 6 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडी या शाळेची क्षेत्रभेट आपल्या काळेगाव हवेलीचे भगवान रामभाऊ मोटरकर यांच्या कुंभारकाम या क्षेत्राला आपण सर्व विद्यार्थ्यांसोबत भेट दिलेली आहे. या प्रसंगी श्री भगवान रामभाऊ मोटरकर यांनी आपल्या पारंपरिक कुंभारकामाचं प्रात्यक्षिक एक मातीपासून तयार होणारे जे मटके असतील, केळी असेल किंवा इतर मातीचे वस्तू असतील त्या प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना बनवून दाखवल्या. आणि हा व्यवसाय ते किती वर्षापासून करतायत, या व्यवसायातून त्यांना वार्षिक किती नफा मिळतो याची इत्यंभूत माहिती सांगितली. त्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडी या शाळेतर्फे, विद्यार्थ्यांतर्फे व सर्व शिक्षकांतर्फे मी त्यांचे व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे आभार व्यक्त करतो. चला, या.